लाचलुचपत प्रतिबंधकच्या धडक कारवाईत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील दोघा पोलिसांसह तिघे 1,20,000ची लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात सापडली। चारचाकी वाहन आणि मोबाईल परत देणं तसंच तक्रारदाराच्या वडील आणि काकाचं नाव गुन्ह्यात न टाकता त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी 1,20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचारी आणि एका खाजगी व्यक्तीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली। ही कारवाई अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर करण्यात आली। या प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजशेखर रामचंद्र कोळी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे दोघेही नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे आणि खाजगी व्यक्ती आकाश शरणप्पा काडरामे राहणार अक्कलकोट यांचा समावेश आहे। लाचलुचपत विभागाच्या माहितीनुसार तक्रारदाराचं चारचाकी वाहन त्याच्या मित्रानं फिरण्यासाठी घेतलं होतं। या वाहनाचा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वापर झाल्याच्या संशयानं पोलिसांनी तक्रारदाराच्या धाकट्या भावाचा मोबाईल आणि वाहन ताब्यात घेतलं होतं। दरम्यान तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधककडे तक्रार दिल्यानंतर पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली। त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सापळा लावून ही कारवाई पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं खाजगी व्यक्ती आकाश काडरामे यानं अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर पंचांसमक्ष 1,20,000 रुपये स्वीकारताच लाचलुचपत पथकानं त्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली। दरम्यान यावेळी तक्रारदाराचे वडील आणि काकाचं नाव गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे। वाहन आणि मोबाईल परत देण्यासाठी तसंच संबंधितांना जामीन मिळवून देण्यासाठी सुरुवातीला 1,40,000 रुपयांची मागणी करण्यात आली। तडजोडीनंतर ही रक्कम 1,20,000 रुपये निश्चित झाली। या कारवाईमुळे अक्कलकोट पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे। दरम्यान या कारवाईनंतर अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे यांची तात्काळ बदली करण्यात आली असून त्यांना मुख्यालयात पाठवण्यात आलं आहे। सध्या अक्कलकोट तालुक्यातील पोलीस दलामध्ये सर्व काही आलबेल सुरू आहे। यामुळं पोलीस प्रशासनाची नाहक बदनामी होत असून याकडं वरिष्ठांनीही लक्ष देणं गरजेचं आहे। दरम्यान ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र लाभाते, संतोष नरोटे, गजानन किणगी, अक्षय श्रीराम यांच्या पथकानं केली।